नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण DC मोटरबद्दल आपण बरेच काही इन्फॉर्मेशन आपण शिकलेलं आहेत. तर त्यापैकी DC मोटर, DC मशीन म्हणजे काय आहे, DC मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याच्यानंतर DC मोटरचा कन्स्ट्रक्शन डायग्रॅम, त्या कन्स्ट्रक्शन डायग्रॅममध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स, ते पार्ट्स कशा पद्धतीने तयार केलेलं आहे, त्यानंतर ते पार्ट्स तयार करण्यासाठी वापर झालेले मटेरियल कोणतं आहे, प्रत्येक पार्टचं फंक्शन काय आहे, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तर या प्रस्तुत व्हिडिओतून आज आपण DC मोटरचा पुढील कंटेंट म्हणजेच टाइप्स ऑफ DC मोटर्स, त्याच्यानंतर टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC मोटर आणि शेवटी DC मोटरचे ॲप्लिकेशन्स, असे महत्त्वाचे राहिलेले 3 कंटेंटवरती आज आपण स्टडी करणार आहोत. तर चला चालू करूया आज आपण टाइप्स ऑफ DC मोटर. तर मित्र हो, मागील कन्स्ट्रक्शनल डायग्रॅममध्ये आणि वर्किंग प्रिन्सिपलप्रमाणे एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेलं आहे की DC मोटर इलेक्ट्रिकल एनर्जीचा कन्व्हर्जन रोटेटिंग एनर्जीमध्ये करण्यासाठी त्याचा कन्स्ट्रक्शनमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे. एक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर. बरोबर आहे. तर जे मॅग्नेटिक फील्ड तयार करणारा जो काही पार्ट असणार आहे, तर त्याला आपण पोल सेक्शन किंवा फील्ड वाइंडिंग असे आपण नाव दिले गेलेलं आहे, किंवा फील्ड सिस्टीमसुद्धा आपण म्हणू शकतो. तर दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर आहे की त्या ठिकाणी ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनमध्ये तो आर्मेचर सिस्टीम आहे किंवा आर्मेचर वाइंडिंग असणार आहे. तर थोडक्यात DC मोटरमध्ये हे महत्त्वाचे 2 सिस्टीम्स असणार आहे. एक फील्ड सिस्टीम जो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार आहे, तर दुसरा सिस्टीम म्हणजे थोडक्यात करंट कॅरिंग कंडक्टर की जो आर्मेचर वाइंडिंग त्या ठिकाणी रोल निभावणार आहे. तर चला, या दोन्ही सिस्टीम DC मोटरमध्ये कशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत त्याच्याद्वारे थोडक्यात DC मोटरचे क्लासिफिकेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर त्याप्रमाणे DC मोटर ह्या 3 प्रकारामध्ये क्लासिफाय केले गेलेलं आहे. सो DC मोटर्स आर क्लासिफाईड इन 3 टाइप्स. तर त्यातलं पहिला प्रकार येतो DC शंट मोटर, तर दुसरा आहे DC सिरीज मोटर, तर तिसरा आहे DC कंपाऊंड मोटर. तर DC कंपाऊंड मोटरचे परत 2 सब क्लासिफिकेशन आहे. त्यापैकी एक कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, तर दुसरा आहे डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. तर मित्र हो, ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये DC कंपाऊंड मोटरचे जे काही 2 प्रकार आहेत त्यातलं एकच प्रकार म्हणजे कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर हा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये वापर होणारा मोटर आहे. तर डिफरन्शियल कंपाऊंड मोटर हा एक फक्त थेरॉटिकल मोटर असून तो प्रॅक्टिकली त्याचा वापर होत नाही आहे. तर त्याचं कारण काय असणार आहे, तर त्याचे टेक्निकल डिफिकल्टीजमुळे थोडक्यात हा मोटर कुठल्याही ॲप्लिकेशनसाठी तो योग्य नसल्याने त्याचा वापर होत नाही आहे. म्हणजे एकंदरीत DC मोटरचे हे 3 प्रकार सध्या प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला वापर होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापैकी एक DC शंट मोटर आहे, तर दुसरा DC सिरीज मोटर आणि तिसरा असणार आहे कंपाऊंड मोटरचा पहिला प्रकार म्हणजेच कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. असे हे 3 प्रकारचे मोटर्स सध्या आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला वापरताना पाहायला मिळतोय आपल्याला. ओके, तर चला ह्या प्रत्येक मोटरचं थोडक्यात आपण माहिती आता मिळवत जाऊया. त्यातलं पहिल्या प्रकारकडे आपण जाऊया आता, DC शंट मोटर. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे DC मोटरचा वर्किंग प्रिन्सिपलमध्ये 2 महत्त्वाचे रिक्वायरमेंट आहेत. त्यापैकी एक मॅग्नेटिक फील्ड, तर दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे थोडक्यात एक मॅग्नेटिक फील्ड तयार करणारा पार्ट म्हणजे फील्ड सिस्टीम असणार आहे, तर दुसरा करंट कॅरिंग कंडक्टरचा जो काही रोल आहे तो म्हणजे आर्मेचर सिस्टीम हा निभावणार आहे. तर या ठिकाणी फील्ड सिस्टीम आणि आर्मेचर सिस्टीम दोन्ही एकमेकाला कशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत त्याद्वारे मगाशीच आपण क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. तर DC शंट मोटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तर ह्या दोन्ही सिस्टीम म्हणजे फील्ड सिस्टीम आणि आर्मेचर सिस्टीम दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये आपण जोडून देणार आहे.
ओके. इन दिस टाइप ऑफ मोटर द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द आर्मेचर वाइंडिंग. म्हणजेच फील्ड जो काय सिस्टीम आहे तो आर्मेचर सिस्टीमच्या आपण पॅरललमध्ये जोडून देणार आहे. अशा प्रकारचा जो काय डीसी मोटर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डीसी शंट मोटर आपण म्हणणार आहे. लक्षात येतं. तर शंट याचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, पॅरलल. ज्या डीसी मोटरमध्ये आर्मेचर सिस्टीम आणि फील्ड सिस्टीम एकमेकाला पॅरललमध्ये जोडलं गेलेलं आहे अशा प्रकारचे डीसी मोटरला आपण काय म्हणणार आहे, डीसी शंट मोटर आपण म्हणणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डीसी शंट मोटरचा सर्किट डायग्राम ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो इथे. तर ह्या डायग्राममध्ये हा फील्ड सिस्टीम आहे पाहायला मिळतो बघा. हा काय आहे तुमचा फील्ड सिस्टीम आहे. तर दुसरा हा तुमचा आर्मेचर सिस्टीम. तर दोन्ही सिस्टीम एकमेकाला कशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत, तर पॅरललमध्ये जोडले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचे जे काही मोटर्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, डीसी शंट मोटर आपण म्हणणार आहे. तर चला पुढील प्रकारचं मोटरकडे आपण वळूया आता. दॅट इज डीसी सिरीज मोटर. तर ह्या मोटरमध्ये फील्ड सिस्टीम आणि आर्मेचर सिस्टीम हे कशा पद्धतीने जोडलं जाणार आहे, नक्कीच नावं दिल्याप्रमाणे एकमेकाला सिरीजमध्ये आपण जोडणार आहे. इट मीन्स इन दिस टाइप ऑफ मोटर द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे आर्मेचर सिस्टीम आणि फील्ड सिस्टीम दोन्ही एकमेकाला आपण सिरीजमध्ये आपण जोडणार आहे. अशा प्रकारे तयार झालेला जो काही डीसी मोटर असणार आहे त्या डीसी मोटरला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज कॉल्ड द डीसी सिरीज मोटर. तर हा आहे तुमच्या डीसी सिरीज मोटरचा सर्किट डायग्राम की ज्यामध्ये आर्मेचर सिस्टीम आणि फील्ड सिस्टीम दोन्ही एकमेकाला कसं जोडले गेलेलं आहेत, सिरीजमध्ये आपण जोडलेलं आहे. तर हे दोन्ही सिस्टीम आपण या ठिकाणी डीसी सप्लायला जोडून देणार आहे. राईट. तर तिसरा प्रकार आहे आता डीसी कंपाऊंड मोटर. मगाशी सांगितल्याप्रमाणे डीसी कंपाऊंड मोटरचे दोन आणखीन सब क्लासिफिकेशन आहे. त्यापैकी एक आपण म्हटलेलं होतं कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, तर दुसरा म्हटलं होतं आपण डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. तर ह्या ठिकाणी या दोन्ही प्रकारचे मोटरचे सर्किट डायग्राम ह्या ठिकाणी आपल्याला दाखवले गेलेला आहे. हा जो डायग्राम दर्शवतो इथे हा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आहे. तर दुसरा जो काय डायग्राम आहे तो डिफरन्शियल कंपाऊंड मोटर असणार आहे. दोन्ही डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी फरक इथे दिसणार आहे. तर मुलांनो या ठिकाणी मागील दोन प्रकार आणि कंपाऊंड मोटरच्या सर्किट डायग्राममध्ये थोडंसं तुम्हाला नक्कीच फरक इथे दिसणार आहे. तर ह्या ठिकाणी दोन्ही मोटरच्या कन्स्ट्रक्शन डायग्राममध्ये सर्किट डायग्राममध्ये दोन प्रकारचे वाइंडिंग या ठिकाणी दिसतात. याचा अर्थ कंपाऊंड मोटरमध्ये दोन फील्ड वाइंडिंगचा वापर इथे होणार आहे. म्हणजे त्यापैकी एक शंट फील्ड वाइंडिंग असणार तर दुसरा सिरीज फील्ड वाइंडिंग असणार आहे. म्हणजेच कंपाऊंड मोटरमध्ये कंपाऊंड म्हणजे थोडक्यात काय असणार, कॉम्बिनेशन. कशाचं कॉम्बिनेशन, तर शंट फील्ड वाइंडिंग आणि सिरीज फील्ड वाइंडिंग या दोघांचा कॉम्बिनेशनचा वापर होत असल्यानं या मोटरला आपण कंपाऊंड मोटर असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी या डीसी कंपाऊंड मोटरमध्ये शंट फील्ड आणि सिरीज फील्ड आणि आर्मेचर असे ह्या तीन महत्त्वाचे पार्ट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये थोडक्यात हा जो काय शंट फील्ड वाइंडिंग असणार आहे त्या शंट फील्ड वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्स ह्या सिरीज फील्ड वाइंडिंगपेक्षा काय दिसणार तुम्हाला जास्तीत दिसत असल्यामुळं थोडक्यात या मोटरला आपण काय म्हणणार आहे, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आपण म्हणणार आहे. तर डिफरन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये मात्र याचा उलट असणार आहे. ह्या ठिकाणी जो काय शंट फील्ड वाइंडिंग असणार त्याचे नंबर ऑफ टर्न्स हे या ठिकाणी कमी आहेत आणि त्याचे कनेक्शनचे प्रकार सुद्धा इथं बदलला गेलेला आहे. राईट इट इज. तर या कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये जे दोन फील्ड सिस्टीम आपण वापर करणार आहे, शंट फील्ड असेल आणि सिरीज फील्ड असेल, तर ह्या दोन्ही फील्ड सिस्टीम मार्फत जो तयार होणारा जो काय मॅग्नेटिक फील्ड आहे ते दोन्ही ॲडिटिव्ह असणार आहे. तर त्या उलटमध्ये डिफरन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये या दोन्ही फील्ड वाइंडिंगपासून तयार होणारा जो काय मॅग्नेटिक फील्ड आहे तो सबस्ट्रॅक्टिव्ह असणार आहे. हे महत्त्वाचा डिफरन्स या दोन्ही मोटरमध्ये तुम्हाला पाहायला इथे मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला थोडक्यात जर सांगायचं झालं, डीसी कंपाऊंड मोटरमध्ये दोन प्रकारचे फील्ड वाइंडिंग आपण वापर करणार आहे. त्यापैकी एक असणार आहे शंट फील्ड वाइंडिंग तर दुसरा असणार आहे सिरीज फील्ड वाइंडिंग. तर त्यापैकी जो शंट फील्ड वाइंडिंग आहे आर्मेचर सिस्टीमच्या पॅरललमध्ये जोडला जाणार आहे, तर जो सिरीज फील्ड वाइंडिंग आहे तो आर्मेचर सिस्टीमच्या सिरीजमध्ये आपण जोडून देणार आहे. तर अशा प्रकारचं जो काय कन्स्ट्रक्शन असणार आहे डीसी मोटरचा, त्या मोटर आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड मोटर आपण म्हणणार आहे. तर ह्या कंपाऊंड मोटरचे हे दोन महत्त्वाचे
काय असणार आहे, मोटरचे प्रकार असणार आहे. तर ह्यांना आणखीन एक दुसरं नाव देण्यात आलेलं आहे. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंग शंट कंपाऊंड मोटर. लक्षात ठेवायचं आहे, ह्या कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरला आणखीन एक नाव काय वापरलेलं आहे, लॉंग शंट कंपाऊंड मोटर. तर थोडक्यात जे डिफरन्शियल कंपाऊंड मोटर आहे त्या डिफरन्शियल कंपाऊंड मोटरला आणखीन एक नाव वापरलं गेलेलं आहे, तो म्हणजे शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. थोडक्यात ह्या ठिकाणी जो शंट फील्ड आहे, शंट फील्ड वाइंडिंगचा जो काय प्रमाण आहे तो कमी आहे, त्यामुळे इथं शॉर्ट शंट काय म्हणतो आपण, कंपाऊंड मोटर म्हणतो. तर ह्या ठिकाणी जो शंट फील्ड वाइंडिंग वापर केलेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे थोडक्यात त्याला लॉंग शंट कंपाऊंड मोटर आपण असे नाव वापरण्यात आलेलं आहे. सो दिस आर दी क्लासिफिकेशन्स अँड डिटेल्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ DC मोटर्स. ओके, तर आता पुढील कंटेंटकडे आज आपण वळूया. आता टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. तर आता ह्या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC मोटर म्हणजे नेमकं काय असणार आहे, कशासाठी आपण अभ्यास करणार आहे. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स याच्या नॉलेजवरनं आपल्याला जे काय आपण वेगवेगळ्या प्रकारचे DC मोटर आपण स्टडी करतोय सध्या, तो DC शंट मोटर असेल, सिरीज मोटर असेल किंवा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असेल किंवा डिफरन्शियल कंपाऊंड मोटर असेल, तर हे जे काही मोटर्स आहेत कोणत्या ॲप्लिकेशनसाठी सुटेबल आहेत, कोणत्या ॲप्लिकेशनसाठी ते योग्य आहेत. तर हे आपण कशावरनं आपण ठरवणार आहे, तर त्याला पाया असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट मोटर. त्या मोटरचा पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याच्या बेसिसवरनं तो मोटर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी सुटेबल आहे आपण ठरवू शकणार आहे. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स DC मोटरसाठी आपण 3 प्रकारामध्ये आपण पाहणार आहे. तर त्यापैकी एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे आर्मेचर करंट वर्सेस आर्मेचर टॉर्क. तर दुसरा असणार आहे आर्मेचर करंट वर्सेस स्पीड आणि तिसरा असणार आहे आर्मेचर टॉर्क वर्सेस स्पीड. आता मुलांनो, या 3 कॅरेक्टरिस्टिक्सपैकी आपल्या करिक्युलम प्रमाणे जो तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स, हे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. आणि थोडक्यात या ठिकाणी आपल्याला समोर प्रश्न येतो, टॉर्क आणि स्पीड म्हणजे नेमकं काय आहे. तर मुलांना लक्षात ठेवायचं आहे, टॉर्क म्हणजे रोटेशनल फोर्सेस आहेत. आता DC मोटरचा जो काय आउटपुट आपल्याला मिळणार आहे तो काय मिळणार आहे, मेकॅनिकल आउटपुट मिळणार आहे, म्हणजे रोटेटिंग एनर्जी आपल्याला मिळणार आहे किंवा रोटेशनल फोर्सेसच्या फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट ते मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात जेव्हा आर्मेचर सिस्टीम फील्ड सिस्टीम पासून तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण पुटअप करणार आहे, अशा वेळेला तो आर्मेचर सिस्टीम काय होणार आहे, रोटेशनमध्ये सेट होणार आहे. मग तो ऑटोमॅटिकली रोटेशनमध्ये सेट होणार आहे का, नाही आहे. तर आर्मेचर सिस्टीमच्या अक्रॉसमध्ये रोटेशनल फोर्सेस डेव्हलप होत असल्यानं तो आर्मेचर सिस्टीम रोटेशनमध्ये तिथे सेट होणार आहे. तर या ठिकाणी आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये जे काही रोटेशनल फोर्सेस डेव्हलप होणार आहे तर त्याला आपण पर्टिक्युलर नाव ह्या ठिकाणी वापर करतो, तो म्हणजे टॉर्क. बरोबर आहे. आणि ह्या टॉर्कवरनंच थोडक्यात त्या मोटरचं लोड घेण्याचा क्षमता काय आहे हे आपल्याला कळून चुकणार आहे. आणि दुसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे स्पीड. म्हणजे थोडक्यात मोटर चालू झाल्यानंतर किती त्याचे रोटेशन्स असणार आहे, प्रत्येक मिनिटामध्ये किंवा प्रत्येक सेकंदी किती रोटेशन त्याचे असणार आहे, त्याला रोटेशन्स आपण म्हणणार आहे स्पीड. तर या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपण DC शंट मोटर असेल किंवा सिरीज मोटर असेल किंवा कंपाऊंड मोटर असेल तर ह्या तिन्ही मोटर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी योग्य आहे ते आपण ठरवणार आहे. तर चला आता पहिलं प्रकारचा जो काही मोटर आहे DC शंट मोटर, त्या DC शंट मोटरचा आपण टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आपण जाणून घेऊया. तर DC मोटरच्या बाबतीत जर सांगायचं झालं, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे प्रॉपर्टीज किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. कॉन्स्टंट स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि दुसरं आहे लो स्टार्टिंग टॉर्क. म्हणजेच या DC शंट मोटरपासून मिळणारा जो काय रोटेशन्स आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. एक लक्षात घ्या मुलांनो, तर एखादा मोटर आपण ऑलरेडी लोडला जोडलेला असतो. मग समजा लाईट लोड असेल तर थोडक्यात त्याचा जो काय नॉर्मल रेटेड स्पीड आहे तो नॉर्मल रेटेड स्पीडमध्ये तो काय होणार आहे, रोटेशनमध्ये तो सेट असणार आहे. पण जसं जसं तुम्ही त्या मोटरवरती लोड वाढवत जाणार आहे तसं तसं काय होणार, त्याचा स्पीडसुद्धा काय होत जातो, कमी होत जातो. साधं उदाहरण जर सांगायचं झालं, समजा आपण सायकलवरती आपण निघालेलं आहे. ओके, जर उतारा असेल तर आपल्याला
पेडल मारावं लागतं का आपल्याला, रोटेशनल फोर्सेस अप्लाय करावं लागतं का, नाही गरज. पण ते सायकल घेऊन आपण चढायला जात असताना मात्र आपल्याला काय करावं लागतं, तिथे पेडल जोरजोराने आपल्याला मारावा लागतो, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपण टॉर्क जास्ती प्रमाणामध्ये आपण अप्लाय करत असतो. तर या ठिकाणी या डीसी शंट मोटरपासून मिळणार जो काय स्पीड असणार आहे, जो स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तो ऑलमोस्ट कसं मिळणार आहे तुम्हाला, कॉन्स्टंट आपल्याला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात लोड कमी असताना किंवा लोड जास्ती असताना सुद्धा ऑलमोस्ट ह्या मोटरपासून मिळणार जो काय स्पीड आहे तो कसं मिळणार आहे आपल्याला, कॉन्स्टंट स्पीडच मिळणार आहे. की ज्या कारणामुळं आपल्याला ज्या ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट स्पीडचं आपल्याला गरज आहे, अशा ॲप्लिकेशनमध्ये या डीसी शंट मोटरचा वापर करायला काय हरकत नाही आहे. तर दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगतो आपल्याला, लो स्टार्टिंग टॉर्क. म्हणजे थोडक्यात जो लोड घेण्याचा जो काही क्षमता आहे तो कशावरनं आपल्याला समजणार आहे, तर त्याचा टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपल्याला समजणार आहे. किती प्रमाणामध्ये रोटेशनल फोर्सेस त्या आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये तिथे डेव्हलप झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्या मोटरमध्ये लोड घेण्याची क्षमता काय आहे हे कशावरून आपल्याला समजणार आहे, तर त्याचं टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपल्याला दिसणार आहे. तर या डीसी शंट मोटरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याचा जो काय स्टार्टिंग टॉर्क असणार आहे तो आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळतो. म्हणून थोडक्यात अशा प्रकारचे जे काही डीसी शंट मोटर्स आहेत, ज्या ठिकाणी कॉन्स्टंट स्पीडचं गरज आहे आणि लो स्टार्टिंग टॉर्कचं गरज आहे, अशा ॲप्लिकेशनमध्ये हा मोटर वापर करायला काय हरकत नाही आहे. तो गोष्टी आपण ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सो सच मोटर इज सुटेबल फॉर कॉन्स्टंट स्पीड अँड लो स्टार्टिंग टॉर्क ॲप्लिकेशन्स. तर ह्या डीसी शंट मोटरसाठी मिळणारा जो काही टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो ह्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात टॉर्कचा जो व्हॅल्यू आहे तो कमी जास्त किती असला तरी हा जो काही जो स्पीडचा जो काही लाईन आहे तो ऑलमोस्ट हा कसा दिसतोय आपल्याला, कॉन्स्टंट ह्या ठिकाणी दिसतोय. त्यामुळं आपल्याला हा डीसी शंट मोटरपासून मिळणारा जो काय स्पीड असणार आहे तो कसं मिळणार आहे आपल्याला, ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड आपल्याला मिळणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी डीसी शंट मोटर. लक्षात ठेवायचं, डीसी शंट मोटरपासून आपल्याला कॉन्स्टंट स्पीड आपल्याला मिळणार आहे. तर दुसरा, या डीसी शंट मोटरपासून मिळणारा जो काय टॉर्क कॅपॅसिटी असणार आहे तो कसं मिळणार आहे, लो स्टार्टिंग टॉर्क आपल्याला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात या प्रकारचा मोटर हा कॉन्स्टंट स्पीड आणि लो स्टार्टिंग टॉर्क अशा जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, उदाहरण सांगायचं झालं एखादं लेथ मशीन असेल, एखादा वॉटर पंप असेल, एखादा फॅन ॲप्लिकेशन असेल किंवा एखादा ब्लोअर ॲप्लिकेशन असेल, तर अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो कमी प्रमाणामध्ये लागतो आणि ऑलमोस्ट ह्या सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो स्पीड रिक्वायरमेंट आहे तो कसं लागणार आहे, तर कॉन्स्टंट लागणार आहे. तर अशा ॲप्लिकेशनमध्ये डीसी शंट मोटर वापर करायला काही अडचण येणार नाही आहे. तर आता दुसऱ्या मोटरकडे आपण वळूया, आता डीसी सिरीज मोटर. तर डीसी सिरीज मोटरचा या ठिकाणी टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दर्शवले गेलेलं आहे. तर या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपल्याला एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात येतो, जेव्हा टॉर्कचा व्हॅल्यू कमी आहे त्यावेळेला स्पीड ह्या ठिकाणी जास्ती आहे, जेव्हा टॉर्कचा व्हॅल्यू जास्ती आहे तर करस्पॉन्डिंग ह्या ठिकाणी स्पीड व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सिरीज मोटरपासून जो मिळणारा जो काही स्पीड आहे तो कसा मिळणार आहे आपल्याला, व्हेरिएबल आपल्याला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या मोटरचा जो काही स्पीड आहे तो काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे, कमी जास्त होणार आहे. डीसी शंट मोटरच्या बाबतीत तसं दिसून आलं का, नाही आहे. त्याचा जो काही स्पीड आहे ऑलमोस्ट कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहतो. पण या ठिकाणी मात्र या मोटरपासून मिळणारा जो काय स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो ऑलमोस्ट कसा आपल्याला मिळणार आहे, तर व्हेरिएबल आपल्याला मिळणार आहे. तर दुसरा बाजू ह्या मोटरचं स्टार्टिंग टॉर्कच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय असेल बाबा, तर ह्या मोटरपासून मिळणार जो काय स्टार्टिंग टॉर्क असणार आहे, तर अदर डीसी मोटरच्या कम्पॅरिझनमध्ये तो कम्युलेटिव्ह कम्प्युटर मोटर असेल किंवा शंट मोटर असेल, तर ह्या दोन्ही मोटरच्या कम्पॅरिझनमध्ये सिरीज मोटरपासून मिळणार जो काय स्टार्टिंग टॉर्क आहे तो खूपच जास्ती असणार आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं, जेवढे प्रकारचे आपण एसी आणि डीसी मोटर सध्या आपण मार्केटमध्ये आहेत किंवा आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण वापर करतो, तर ह्या सर्व मोटर्समध्ये हायेस्ट टॉर्क उपलब्ध करून देणारा जो मोटर आहे तो म्हणजेच हा डीसी सिरीज मोटर असणार आहे. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे काय काय आपल्याला मिळणार आहे, त्याचं स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स कसं आहे, व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर स्टार्टिंग टॉर्कच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर तो कसा आहे, हाय स्टार्टिंग टॉर्क आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे थोडक्यात हा मोटर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी योग्य असणार आहे, तर सुटेबल फॉर हाय स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड ॲप्लिकेशन. ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला
जास्तीत जास्त टॉर्क लागणार आहे आणि व्हेरिएबल स्पीडचं गरज आहे, अशा ॲप्लिकेशनमध्ये आपण हा सिरीज मोटर आपण वापर करू शकणार आहे. लक्ष झालं. सो दिस इज द टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC सिरीज मोटर. पण उदाहरण जर सांगायचं झालं, ह्या सिरीज मोटर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी आपण वापरणार आहे, तर ट्रॅक्शन पर्पजसाठी. ट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेनसाठी, म्हणजे ट्रेन ॲप्लिकेशनमध्ये जे मोटर्स आपण वापरणार आहे, जिथे हेवी लोड असणार आहे. ट्रेन म्हटलं की थोडक्यात आपल्याला माहिती आहे तर त्या ठिकाणी लोडचं प्रमाण खूप असणार आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी मोटरला टॉर्कचं प्रमाण कसं लागणार आहे, जास्ती लागणार आहे. इवन आता ट्रेन म्हटलं की थोडक्यात आपल्याला स्पीड जो रिक्वायरमेंट आहे तो कमी जास्त लागणार आहे. आता स्टेशन आली म्हटलं की थोडक्यात आपल्याला स्पीड कमी करावं लागणार आहे. स्टेशनपासून गाडी सुटली की स्टेशन आपण काय करतो, आपण परत स्पीड वाढवत जातो. म्हणजे थोडक्यात ट्रेन ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट कसा आहे, स्पीडचा व्हेरिएबल आहे. आणि थोडक्यात लोड कॅपॅसिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला त्या ठिकाणी हायेस्ट स्टार्टिंग टॉर्कची तिथे गरज आहे. म्हणून अशा ॲप्लिकेशनमध्ये आपण सिरीज मोटर वापर करायला काय हरकत नाही आहे. दुसरं क्रेन ॲप्लिकेशन आहे, लिफ्ट ॲप्लिकेशन आहे, हॉइस्ट ॲप्लिकेशन आहे. अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये लोडचं प्रमाण जास्ती असणार आहे, तर स्पीडसुद्धा आपल्याला व्हेरिएबलचं गरज आहे. अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये हा सिरीज मोटर आपण वापर करू शकतो. ओके. तर तिसरा मोटरकडे आपण वळूया आता, DC कंपाऊंड मोटर. तर DC कंपाऊंड मोटरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याचा जो काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर DC शंट मोटर आणि सिरीज मोटरच्या मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. तर स्पीडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या कंपाऊंड मोटरपासून, स्पेशली कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, जर DC डिफरन्शियल कंपाऊंड मोटर जर आपण प्रॅक्टिकली वापरणारच नाही आहे, राहतो तो एकच मोटर म्हणजे कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. तर ह्या कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा जो काय स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो कसा असणार आहे, तर व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि स्टार्टिंग टॉर्कच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर DC शंट मोटरपेक्षा याचा स्टार्टिंग टॉर्क जास्ती दिसणार आहे, तर सिरीज मोटरपेक्षा कमी दिसणार आहे. म्हणजेच मीडियम स्टार्टिंग टॉर्क ह्या कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरपासून आपल्याला दिसून येणार आहे. तर ह्या ठिकाणी सर्व चारही मोटरच्या थोडक्यात तुम्हाला इथं डायग्राम, कॅरेक्टरिस्टिक डायग्राम आपण दाखवले गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी बघा, हा जो काय डॉटेड लाईन असणारा जो काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हा सिरीज मोटरसाठी आहे. हा जो काय कॅरेक्टरिस्टिक कर्व दिसतोय ह्या ठिकाणी हा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरसाठी आहे. वरील हा जो काय डायग्राम आहे तो कुठला ह्याच्यासाठी आहे, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटरसाठी आहे. आणि हा थोडक्यात तुमचा डिफरन्शियल कंपाऊंड मोटरसाठी आहे. बघा, हा थोडक्यात पहिला जो असणार आहे हा सिरीज, डॉटेड लाईन असलेला सिरीज. त्यानंतर हा कम्युलेटिव्ह, तिसरा जो आहे ते शंट मोटर आहे. आणि जो चौथा ह्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला डिफरन्शियल कंपाऊंड मोटरसाठी असणार आहे. असे चारही कर्व एकत्रित या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या तिन्ही मोटरचं टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे. ओके. तर ह्याप्रमाणे ह्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपल्याला काय मिळतं, तिथे कुठल्या प्रकारचा आपल्याला आयडिया मिळणार आहे, तर हे पर्टिक्युलर DC मोटर, शंट मोटर असेल, सिरीज मोटर असेल किंवा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असेल, कुठल्या ॲप्लिकेशनसाठी योग्य आहे याच्यावरून आपल्याला आयडिया मिळतो. आणि त्या आयडियावरून आपल्याला काय करणार आहे, आता कुठल्या ॲप्लिकेशनसाठी हे वापर करणार आहे ते आपण आता समजून घेऊया. तर पुढचा स्लाइड असणार आहे, शेवटचा पॉईंट हा DC मोटर ॲप्लिकेशन. मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिला जो प्रकार आहे तो DC शंट मोटर आहे. त्या DC शंट मोटरचे ॲप्लिकेशन कुठले आहे, लेथ मशीन, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जे काही वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आपण पाहतोय ते म्हणजे सर्व लेथ मशीन्स आहे. तर त्या अशा लेथ मशीनसाठी तुम्ही हा DC शंट मोटर वापर करू शकता. ग्राइंडर्स आहेत, ब्लोअर्स आहेत, फॅन ॲप्लिकेशन आहे, वॉटर पंप ॲप्लिकेशन आहे. अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही शंट मोटर वापर करू शकता. का DC शंट मोटरच्या ठिकाणी वापर करायचा, कारण काय, तर ह्या सर्व ॲप्लिकेशनमध्ये स्टार्टिंग ड्रॉप कमी प्रमाणामध्ये लागतो आणि स्पीड कसं लागणार आहे, ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड लागणार आहे. म्हणून अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपण DC शंट मोटर वापर करू शकणार आहे. तर दुसरा मोटर आहे आपला सिरीज मोटर. तर सिरीज मोटरचं कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे काय आपल्याला माहिती मिळालं, तर ह्या सिरीज मोटरचा जो स्टार्टिंग टॉर्क आहे ते सर्व मोटरपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये आहेत. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की ज्या कारणामुळे थोडक्यात हा सिरीज मोटर
ट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेन ॲप्लिकेशनसाठी म्हणा, क्रेन ॲप्लिकेशनसाठी, लिफ्ट ॲप्लिकेशनसाठी, हॉइस्ट ॲप्लिकेशनसाठी आपण वापर करणार आहे. कारण ह्या सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हेवी लोड असणार आहे आणि शिवाय ह्या सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला व्हेरिएबल स्पीडचं गरज आहे. अशा ॲप्लिकेशनमध्ये आपण सिरीज मोटरचा आपण वापर करू शकणार आहे. तिसरा राहतो तो DC कंपाऊंड मोटर म्हणजे थोडक्यात कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. खास करून तर कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा वापर कोणकोणत्या कारणासाठी आपण वापरणार आहे, तर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशनचे नावं दिले गेलेले आहे. रोलिंग मिल, एलिव्हेटर्स, पंचेस, सिअर्स, प्रेसेस आणि कन्व्हेयर्स हे सर्व जवळपास वर्कशॉपमधले वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीज आहेत. या मशिनरीसाठी वापर होणारा जो काय DC मोटर आहे तो कोणत्या प्रकारचा आपण वापर करणार आहे, तर कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आपण वापर करणार आहे. तर हे सर्व ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला मीडियम स्टार्टिंग टॉर्कचा आपल्याला गरज आहे आणि स्पीडसुद्धा कसं रिक्वायरमेंट आहे, व्हेरिएबल स्पीडचा आपल्याला गरज आहे. म्हणून अशा ॲप्लिकेशनमध्ये आपण काय वापर करणार आहे, तर DC कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा आपण खास करून वापर करणार आहे. लक्षात आलं का बघा. तर अशा प्रकारे आपण ह्या जो चौथा चॅप्टरमधला जो दुसरा कंटेंट होता तो कंटेंट आज इथे संपतोय. तर DC मोटरच्या बाबतीत आपण काय काय माहिती समजून घेतलं, तर DC मोटर म्हणजे काय असणार आहे, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असणार आहे, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम, त्या DC मोटरमध्ये वापर झालेले वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स, त्याचे फंक्शन आणि कुठल्या मटेरियलपासून ते पार्ट्स तयार केले गेलेले आहे याचं डिटेल्स आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर DC मोटरचे प्रकार कुठले आहेत ते समजून घेतलं. त्याच्यानंतर टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे याचा आपल्याला आयडिया आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर त्या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे थोडक्यात प्रत्येक मोटर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी योग्य आहे, सुटेबल आहे हे आपण ठरवलं आणि त्या प्रकारे या प्रत्येक DC मोटरचं ॲप्लिकेशन्स काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेतलेलं आहे. तर मित्र हो, आज या व्हिडिओ मार्फत हा तुमचा चौथा जो काही धडा आहे ह्या ठिकाणी संपतो. तर नेक्स्ट व्हिडिओपासून आपण पुढील चॅप्टर हा म्हणजे 5वा चॅप्टर आपण स्टडी करणार आहे, ते म्हणजे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. म्हणजे थोडक्यात घरगुती कारणासाठी वापर होणारे जे लहान मोटर्स आहेत हे लहान मोटर्स म्हणजे थोडक्यात आपण त्यांना म्हणणार आहे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर्स. अशा सर्व मोटरचे आपण इन्फॉर्मेशन हा 5व्या चॅप्टरमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण चौथा धडा जो आहे तो आपण संपवून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ओके.